सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण एकंदरीत 3 ते 4 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये स्वामींनी साधायला सांगितलं की श्री प्रभू महाराज जे कृमी असतात ते ब्रह्मपदी पाठवतात, कसे पाठवतात, कशी लीळा करतात ते सर्व स्वामी इथे साधायसांना सांगतात। श्री प्रभू महाराजांविषयीची माहिती, कशी लीळा करतात आणि नालीमधले किडे, नालीमधल्या ज्या कृमी आहेत त्यांनाही श्री प्रभू महाराज ब्रह्मपदी बसवतात, हे स्वामी त्यांना सविस्तर निरूपण करतात। तर हा निरूपण करण्याचा योग कसा येतो हेही खूप महत्त्वपूर्ण आहे, पाहण्यासारखं आहे। दुसरी लीळा आहे जाखूबाई वेख परिहासू। जाखूबाईच्या वेशाचा परिहास केला, विनोद केला स्वामींनी। ही जाखूबाई कोण होती आणि ती स्वामींकडे का आली हे आपण पुढे पाहणारच आहोत। तिसरी लीळा आहे आऊ पवनगुरु उपहासू। पवनगुरु काय प्रकार आहे, उपहास स्वामींनी आऊचा का केला हेही आपण पाहणार आहोत समोर। आणि अंतिम लीळा, आजच्या सत्रातील शेवटची लीळा आहे आऊ इटा प्रसंगी शिक्षापण। आतापर्यंत मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं की आऊसा ही अशी बाई होती ती जी पुन्हा पुन्हा चुका करतच राहायची आणि मग स्वामींना म्हणायची, नेनी जे जी स्वामी जगन्नाथा, जी मला माहीतच नव्हतं हे असं आहे म्हणून, आणि मग क्षमा मागायची। तर आज आऊसांनी काय चुकीचं वागलं आणि मग ती का बरं स्वामींना क्षमा मागते हेही आपण पाहणार आहोत। आज जे आऊसा बोलते फारच काही वेगळं बोलून जाते, तर ती काय बोलते नेमकं? भटोबासांना शिकवायला जाते, अरे तू नरकात जाशील त्यावेळेस काय माती आणि विटा खाशील का, असं आऊसा नागदेवाचार्यांना बोलतात। तर का बोलतात आणि यावर मग भटोबास काय उत्तर देतात हेही आपण पाहणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे हे तुम्हाला सर्व स्वामींचे चरित्र नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या यूट्यूब चॅनलमध्ये। नवीन दर्शकांसाठी सूचना, तुम्ही अजून जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यामध्ये तुमच्याकडून असे स्वामींचे चरित्र एकही सुटणार नाहीत आणि असे ज्ञानवर्धक व्हिडिओ नित्यनेमाने दररोज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि हे सबस्क्रिप्शन जे आहे ते एकदम फ्री आहे, तुम्हाला 1 रुपयाही द्यायची गरज नाही। फक्त चॅनल सबस्क्राईब करा आणि हा लीळा चरित्र रूपी हा जो ग्रंथ आहे, हा जो ज्ञानरत्नाचा ठेवा आहे, तो दररोज तुमच्यापर्यंत निःशुल्क पोहोचवला जाईल। आणि त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्याकडून एकही स्वामींचे चरित्र सुटणार नाही। आजचा लीळा चरित्र क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 79। साधा कृमी ब्रह्मविद निरूपण। स्वामींनी साधायला निरूपण केलं कशाविषयी, तर श्री प्रभू महाराज कशी लीळा करतात आणि नालीतल्या किड्यांना, नालीतल्या कृमींना कसे ब्रह्मपदी बसवतात हे स्वामी सविस्तर इथे निरूपण करतात साधायसांना। जसं आपण आरतीमध्ये म्हणतोच, ब्रह्मपदी पाठवी कृमीला लीळा करुणी सुरराज। जय जय गोविंद जय प्रभुराज, जय जय गोविंद जय प्रभुराज। ह्या आरतीमध्ये आपण म्हणतच असतो की श्री गोविंद प्रभू महाराज कृमींना ब्रह्मपदी बसवायचे। तर ते सविस्तर आपण आता बघणार आहोत। मग गोसावी तिची पट्टी शाळेवरी वेढे करू लागले। मग स्वामी तिथेच त्या पट्टी शाळेवर, म्हणजे जी ओसरी होती, काल एका आपल्या दर्शकांनी प्रश्न विचारलेला आहे पट्टी शाळा म्हणजे काय, तर पट्टी शाळा म्हणजे ओसरी, त्या ओसरीवर स्वामी वेढे करत होते। गोसावी उभे राहिले, स्वामी उभे राहतात,
मग सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, साधे हो हे देखिले पैल प्रत्यस्थान. स्वामी साधायसांना म्हणतात, साधे हो हे पाहिलं का पलीकडे हे नगर दिसत आहे. कोणतं नगर? प्रत्यस्थान म्हणजेच पैठणाताचं. वाराणसी सामान्य नगर. वाराणसी सामान्य आणि पाठभेदाने वाराणसी समान नगर असाही शब्द आलेला आहे. म्हणजेच काय, महाराष्ट्रातली पैठण नगरी म्हणजेच जे हिंदूंची काशी आहे वाराणसी, जे उत्तर प्रदेशमध्ये आहे नगरी मोठी वाराणसी म्हणून, तर ती नगरी म्हणजे पूर्ण हिंदू धर्मातील जे लोक आहेत त्यांची ती काशी आहे. एवढं महत्व आहे त्या वाराणसीचं. तर त्या वाराणसीच्या समान हे पैठण नगरी आहे महाराष्ट्रातील, असं स्वामी सांगतात. म्हणजे पैठण नगरीला किती महत्व होतं त्या काळामध्ये हे स्वामी आपल्याला इथे सांगत आहेत. येथे तुम्ही असा, इथे तुम्ही राहा, मा हे तुम्हा पाखा पाखा भेटेल. स्वामी म्हणतात, तुम्ही या प्रतिष्ठान नगरीमध्ये राहा, आम्ही तुम्हाला पाखा पाखा भेटेल. म्हणजेच 15 दिवसाला आम्ही तुमची नक्कीच भेट घेत राहू. जसं आपण आताच्या भाषेमध्ये जर पाहायला गेलं तर पाक्षिक बोलतो आपण. पाक्षिक म्हणजे काय, 15 दिवसाला जे काही तुमच्याकडे येणारं काही पुस्तक असेल, एखादं वृत्तपत्र असेल, काही असे पाक्षिक असतात, 15 दिवसाला एकदा प्रकाशित होतात. काही छोट्या छोट्या मॅगझिन्स असतात जे 15 दिवसाला निघतात, तर त्याला पाक्षिक असं बोलतो आपण. तर त्या पाक्षिकालाच स्वामी इथे पाखा पाखा असं बोलत आहेत. म्हणजेच 15 दिवसाला आम्ही तुम्हाला भेटू. नाजी मज येथ भिक्षा न करवे. साधायसा म्हणतात, मला या पैठणमध्ये भिक्षा काय करवत नाही, मी भिक्षा करू शकत नाही इथे. तेथीची उंचे खाले टेके. या पैठण नगरीमध्ये खूपच काही ठिकाणी टेकडं आहे चढायला, काही ठिकाणी उतार आहे. समस्थळ असं नगर नाही, चढ उतार असं आहे. त्यामुळे मज वेंघवती ना, मला ते चढ उतार काय चढणं होत नाही आणि उतरणं होत नाही. मी पहिलंच स्थूळ आहे, जाड आहे, आणि कुठे मी आता हे चढत बसणार त्या पैठण नगरीमध्ये जाऊन. मी रिधोरा असेन. साधायचा म्हणतात, मी रिधोऱ्याला राहीन, म्हणजेच रुद्धपूरला. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, ऐसे होय साधे हो परमेश्वरपुरी असाल. स्वामी म्हणतात, ऐसे होय, अगदी बरोबर, असाच विचार करायला पाहिजे. स्वामी म्हणतात, ऐसे होय, अगदी बरोबर, असंच तुम्ही करायला पाहिजे, परमेश्वरपुरालाच जायला पाहिजे. श्रीप्रभूचा स्थानी जेथीचे क्रिमी ब्रह्मविद. तुम्ही परमेश्वरपूरला जाऊन राहा, श्रीप्रभूच्या ठिकाणी राहा, जेथीचे कृमी ब्रह्मविद. अहो, श्रीप्रभू महाराजांच्या सन्निधानामधले जे कृमी आहेत ते तर ब्रह्मविद होतात, ब्रह्मपदी जातात. आता तुम्हाला असं वाटेल, ब्रह्मपदी पाठवतात म्हणजे नेमकं काय? तर ब्रह्मविद करती म्हणजे काय? आता ब्रह्मविष्णू महादेव जे आहेत, आता या ब्रह्म्याच्या ठिकाणी जे काही जीव पावन झालेले असतील त्या जीवांना तर श्रीप्रभू महाराजांना काढता येत नाही. कशामुळे काढता येत नाही? कारण परमेश्वर नीतिमंत आहेत, कोणाला त्रास नको वाटते परमेश्वराला. काढायचं म्हटलं तर काढूही शकतात, परंतु देव म्हणतात जाऊ द्या, तिथेही एक जीव बसलेलाच आहे, सुख भोगत आहे, तोही आपलाच आहे, कशाला त्या लेकराला त्रास द्यायचा. आणि म्हणून परमेश्वर काय करतात, श्री गोविंदप्रभू महाराज काय करतात, ब्रह्मविद करतात. म्हणजे तर त्या ब्रह्मदेवाच्या ठिकाणी जे सुख होईल तेच सुख मायेच्या ठिकाणी देतात. किंवा आपण सरळ असं म्हणू शकतो की परमेश्वर लीळा करून सरळ मायेच्या ठिकाणी पावन करून देतात या जीवाला, सरळ असाही अर्थ लावता येतो. कृमी ते ब्रह्मा की जय ऐसी श्रीप्रभूची लीळा. या कृमीला ब्रह्मपदी नेऊन बसवतात श्रीप्रभू महाराज, अशी त्यांची लीळा आहे. तर श्रीप्रभू महाराज फक्त ब्रह्माचीच प्राप्ती करून देतात का ब्रह्मविद करतात म्हणजे? तर तसं नाही. स्वामी पुढे सांगतात, नेनी जे श्रीप्रभूची लीळा कहनी वेळी कहना जीवा काय देती. कुठे एखाद्या जीवाची प्राप्ती कुठे करून द्यायची ते त्यांची इच्छा आहे. त्यांना जिथे प्राप्त करून द्या वाटली तिथे करून देतील. शेष्याच्या ठिकाणी करून देतील, ब्रह्म विष्णू महादेव माया कुठे त्यांची इच्छा. नेणी जे श्रीप्रभूची लीळा कहनी जीवा कहनी वेळा काय देती, काही सांगता येत नाही असं स्वामी साधेला सांगतात. साधे हो परमेश्वरपुरी भिक्षा करुणी जेवाल की मामेयाचा घरी जेवाल. स्वामी साधेला म्हणतात, साधे हो तुम्ही परमेश्वरपुरी म्हणजे रुद्धपूरला भिक्षा करून जेवण करणार की मामाच्या इथे जेवण करणार? नाजी मी भिक्षा करुणी जेविन. नाजी मी भिक्षा करून जेईल, माम्याच्या इथे जात बसणार नाही मी. ऐसे होय, स्वामी म्हणतात ऐसे होय, अगदी बरोबर तुम्ही
निर्णय घेतलेला आहे. भिक्षा करूनही जेवी जे, स्वामी म्हणतात भिक्षा करूनच जेवलं पाहिजे. माम्याचा घरी ने जेवी जे, माम्याच्या घरी जेवू नये असं स्वामी साधायसांना सांगतात. पुन्हा साधायचा प्रश्न करतात. जी स्वामींना साधायचा जी म्हणतात. ठीक आहे, माम्याच्या घरी जेवणार नाही, भिक्षा करूनच जेवणार. आणि पुढं साधायचा प्रश्न करतात स्वामींना. गोसावी केवी जाणती मामेया ते, आमच्या मामाची ओळख स्वामींना कशी काय बरं? सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात ते येथचे यजमान, म्हणजे तुमचे मामा आमचे यजमान आहेत असं स्वामी म्हणतात. जी यजमान कैसे, साधायचं म्हणतात यजमान कसं काय बरं? सर्वज्ञ म्हणतील हे दाभिरी होते या ते घोड्या घालोणी घेऊनी गेले येथ पूजा केली ते आगमिक पूजा करू जाणती. स्वामी साधायसांना म्हणतात की आम्ही पूर्वी दाभविहिरीला होतो आणि दाभविहिरीला असताना तुमच्या माम्याने आम्हाला घोड्यावर बसवून घरी नेलं होतं. घरी नेल्यानंतर चांगली पूजा केली आमची. ते आगमिक आहेत, पूजा पुरस्कार करू जाणतात. दुधा तुपाची आरोगणा दिदली मग साधी पुसले जी क्रिमी ब्रह्मविद कैसे जी. स्वामी पुढे सांगतात वृत्तांत की तुमच्या माम्यांनी आम्हाला घरी नेऊन चांगला पूजा पुरस्कार केला आणि दुधाची तुपाची चांगली आरोगणाही दिली. यावर साधायचा म्हणतात जी तुम्ही सांगितलं की श्रीप्रभू महाराज कृमींना ब्रह्मविद करतात, ते कसं काय बरं? सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात केशव नायकाचा परिवा जंतू भरला असे. स्वामी म्हणतात केशव नायकांचा परिवा म्हणजे त्यांच्या घरासमोरची नाली जंतू भरला असे, म्हणजे तिच्यामध्ये खूप किडे आळ्या झालेल्या होत्या. तया वाटा श्री प्रभू बीजे करीती, त्या रस्त्याने श्री प्रभू महाराज जायचे. मग एकावरी श्रीचरणू ठेविती, मग श्री प्रभू महाराज एखाद्या किड्यावर एखाद्या कृमीवर श्रीचरण ठेवायचे. किंवा मग का म्हणजे काय तर किंवा कृपा कटाक्ष झळके, कृपा कटाक्ष म्हणजेच श्री प्रभू महाराज आपल्या नजरेने आपल्या कटाक्षाने पाहायचे त्या कृमीकडं. तो कटाक्ष, ती नजर कशी आहे श्री प्रभू महाराजांची, तर कृपा कटाक्ष आहे, म्हणजे त्यांच्या नजरेमध्ये पण कृपा भरलेली आहे. आणि असा कृपा कटाक्ष भाव ज्या वेळेस श्री प्रभू महाराजांचा झळकायचा आणि मग कृमी असे तो ब्रह्मविदू होय, ती कृमी ब्रह्मविद व्हायची, म्हणजे तिला ब्रह्म्याची प्राप्ती करून द्यायचे. श्री प्रभू महाराज ब्रह्म्याची प्राप्ती करून द्यायचे म्हणजे मोक्ष देऊन टाकायचे असा अर्थ नाही. नाहीतर असा अर्थ घेणार तर तो अर्थ चुकीचा होईल. ऐसे निरूपिले, असं निरूपण केलं. मग म्हणितले जी कैसे या पावी जेल, आणि मग साधायचा पुन्हा प्रश्न करतात की असं पाहिल्यानंतर त्यांना पावन कसं व्हायचं बरं? मग गोसावी एके श्री करे माने धरिले, एकी वाहुटिये आणि म्हणितले ऐसे जाई जेल आणि ऐसियाची पावी जेल. स्वामींनी काय केलं? साधायसाच्या मानेला धरलं, एका हाताने धरलं आणि असंच त्यांना चालत चालत एका काठावरून दुसऱ्या काठावर नेलं. आणि स्वामी म्हणतात असंच नेणार आणि असंच ब्रह्म्याच्या ठिकाणी पावन करून देणार अशी लीळा श्री प्रभू महाराजांची होती. आणि म्हणून गोसावी ऐला शेवटाहून पहिला शेवटा वहिले बीजे केले, म्हणजे या टोकावरून त्या टोकापर्यंत साधेला नेलं. आणि असे श्रीप्रभू क्रीडा करायचे असं स्वामींनी साधायसाला सांगितलं. मग ती रुद्धपुरासी गेली, आणि मग साधायसे रुद्धपूरला गेलेली आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 80. जाखूबाई वेख परिहासू. जाखूबाई नावाची एक बाई होती, तिच्या वेशाला पाहून स्वामींनी परिहास केला, विनोद केला. सावखेड्याची जाखूबाई ती स्वक्रिय. सावखेडची एक जाखूबाई नावाची बाई होती, ती स्वक्रिय होती, म्हणजे खूपच टापटीप राहायची, मेकअप वगैरे खूप करायची, टापटीप राहायची. गोसावियांच्या दर्शनाला आली, स्वामींच्या दर्शनाला आली. गोसावियांशी दर्शन झाले, त्या बाईने स्वामींचं दर्शन घेतलं. गोसावी पाठवणी दिधली, स्वामींनी पाठवणी दिली तिला, आता तुम्ही निघा असं स्वामींनी सांगितलं. तीही म्हणितले, ती जाखूबाई म्हणते जी मी गोसावियापाशी राहीन. ती म्हणते मी स्वामींपाशीच राहीन. सर्वज्ञ म्हणितले ऐसियासी येथ राहो ने दिजे. स्वामी म्हणतात तुमच्यासारख्यांना आम्ही राहू देत नाही आमच्याजवळ. जी तरी देखो ये अवघी असती. ती जाखूबाई म्हणते तरी देखो ये अवघी असती, हे सर्व भक्तजन तर तुमच्यापाशीच असतात, मग आम्हालाच का राहू देत नाही तुम्ही? सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात ये काही माणुसे, हे आमच्याजवळ आहेत, ही काय माणसं आहेत का? ये मरणासी धरणे बैसली असती, मरणाला धरून बसलेली आहेत. धरणे बैसली असती म्हणजे काय? आताच्या भाषेत सांगायला गेलं
तर राजकीय पक्ष जसे धरणे आंदोलन करतात त्याप्रमाणे हे आमचे भक्तजन मरणाशी धरणे बसलेले आहेत, म्हणजे मरण कधीही येऊ आम्ही तयारच आहोत असं म्हणून आमच्या ठिकाणी अनुसरलेले आहेत, आमच्या ठिकाणी सर्वस्व अर्पण केलेलं आहे त्यांनी, त्यांचं स्वतःचं काही उरलेलं नाही, सर्वस्वी आम्हाला त्यांनी अर्पण केलेलं आहे, आमच्या ठिकाणी अनुसरलेले आहेत ते. आणि म्हणून स्वामी म्हणतात त्या जाखूबाईला की हे सर्व माणसं नाहीत, हे मरणाला धरणं बसलेली आहेत, हे माणूस म्हणून जगत नाहीयेत, हे ईश्वराला सर्वस्वी अर्पण करून जगत आहेत. जी जी मी ही ऐसीची असेन, जाखूबाई म्हणते मी पण अशीच राहीन. सर्वज्ञ म्हणितले तरी येसी इटा माती वाहावीती. स्वामी म्हणतात तुम्ही आमच्यापाशी राहाल, परंतु इटा माती वाहण्याचे काम आम्ही करून घेत असतो असं स्वामी त्या जाखूबाईला सांगतात. म्हणून श्रीकराचे अनुकारे माथियाकडे दाखविले. श्रीकराचा अनुकार करून माथ्याकडे दाखवले की आम्ही तुमच्या डोक्यावर इट माती व्हायला लावू. तीही मानिले. जाखूबाई मान्य करते, जी जी वाहीन इट माती पण व्हायला तयार आहे मी. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात तुमचा सावला मैळेल, तुमची चोळी मैळेल, तुमचा माथा मैळेल. स्वामी म्हणतात तुमचं जे सावलं आहे, तुमचं जे लुगडं आहे ते लुगडं मळून जाईल अशा कामामध्ये. तुम्ही तर खूपच टापटीप राहता आणि मग असं मळलेलं चालेल का तुम्हाला? तुमची चोळी मैळेल. जुन्या काळामध्ये चोळ्या वापरायचे आणि म्हणून स्वामी म्हणतात तुमची चोळी जी आहे ते मैळेल. आताच्या काळामध्ये त्याला ब्लाऊज म्हणतात, जुन्या काळामध्ये चोळी असं बोलायचे. तुमचा माथा मैळेल. तुमचं डोकं जे तुम्ही स्वच्छ करून आलेला आहात, भरपूर तेल लावलेलं आहे, चोपून दिसत आहे डोकं, तर ते डोकं पूर्ण मातीने मळून जाईल. तुमची नखे मोडती. बघा मेकअप किती आहे ते लक्षात यायला आपल्याला स्वामींच्या बोलण्यावरूनच. तिने नखे वाढवलेली आहेत. त्या काळामध्येही नखं वाढवायची बाया असं आपल्याला लक्षात येते यावरून. जे जास्त टापटीप राहायच्या त्या बायांची गोष्ट चालू आहे. तर अशा बायांना स्वामी म्हणतात आम्ही तुम्हाला आमच्याजवळ ठेवत नाही. आणि स्वामी म्हणतात की तुमचे नख एवढे वाढलेले आहेत आणि असं काम करायला गेलात तर तुमचे नख मोडून जातील ना. इतक्या दिवसाची मेहनत, जे इतक्या दिवसापासून तुम्ही त्यांना सांभाळून ठेवून वाढवलेलं आहे चांगलं दिसण्यासाठी, ते एवढ्या दिवसांची मेहनत तुमची वाया जाईल. त्या मेहनतीवर पाणी फिरेल कारण ते नख मोडून जातील. जी जी मोडती तरी मोडती. स्वामी म्हणतात जी जी मोडती तरी मोडती, नख मोडले तरी काही हरकत नाही, फिरू दे आमच्या मेहनतीवर पाणी. आणि काही अजून काही आहे का? तरी पण मी राहायला तयारच आहे, काही होऊ द्या. सर्वज्ञ म्हणितले तरी ऐसे करावे लागेल. जी जी करीन. स्वामी म्हणतात असं करावं लागेल. म्हणजेच काय? स्वामींनी डोकी केलेली होती. स्वामी म्हणतात तुम्हाला डोकी करावी लागेल, कारण बाई ऐकायलाच तयार नाही काही सांगितलं तरी. शेवटी स्वामी म्हणतात तुम्हाला पूर्ण केस काढून टाकावे लागतील. जाखूबाई यावर म्हणते जी जी करीन. डोकी करायलाही तयार आहे मी, सर्व केस काढून टाकेल. सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात तरी येत राहोने दीजे. शेवटी स्वामी स्पष्ट सांगून देतात बाई तू काहीही जरी केलंस तरी पण तुला इथे राहता येणार नाही. ये तुलेनी भियाली मग गेली. स्वामी थोडंसं रागावून बोललेले दिसत आहेत आणि म्हणून ही बाई घाबरली. येतुलेनी भियाली म्हणजे स्वामींनी असं बोललं की ती घाबरली, म्हणजे स्वामी थोडंसं रागावून बोललेले असतील कदाचित. आणि मग गेली आणि मग गपचूप निघून जाते, कारण तिला वाटते आपली काय डाळी इथे शिजत नाही, देव का आपल्याला इथे राहू देत नाहीत, आपण गेलेलंच बरं. तर अशा प्रकारे स्वामींनी त्या जाखूबाईला, जिला खूपच टापटीप राहावंसं वाटायचं, मेकअप वगैरे हे ते, म्हणजेच परमेश्वराला पण जे लोक शरीराच्या ठिकाणी जास्त वेसलेले आहेत, असं राहायचं तसं राहायचं, हे मेकअप ते मेकअप, हे करायचं ते करायचं, असे जे असतात अशा लोकांवर परमेश्वर प्रसन्न नसतात. कारण हे देह ज्या परमेश्वराने दिले त्या परमेश्वराकडे जाण्याचं दिलं सोडून आणि हा जीव या शरीरामध्येच पूर्ण रममाण होऊन गेला. शरीर असं ठेवायचं तसं ठेवायचं, मेकअप करायचं, चांगले कपडे घालायचे, इस्त्री करायची, अमकं तमकं सगळं याच्यातच जीव हा व्यस्त झाला. मग असे जे जीव आहेत जे स्वतःच्या शरीराच्या ठिकाणीच संपूर्ण रममाण होऊन गेलेत की ते शरीरच कसं चांगलं ठेवता येईल हे विचार करण्यामध्ये, दिवसभर त्याच्याच कामामध्ये, तर असे जीव परमेश्वराकडे कसे वळतील? शक्यच नाही बोलू शकणार. आणि म्हणून देव म्हणतात की अशी जीव आमच्याकडे नकोच. आणि त्या बाईला सांगतात बाई तू इथे थांबू नको, तू इथे राहिली जरी
तरी तुझा आटापिटा करण्यामध्ये सर्व दिवस निघून जाईल. जरी तू आता म्हणत आहेस की मी हे करीन, मी ते करीन, मी ते करीन, परंतु एवढ्या वर्षाची सवय लागलेली आहे, ते लगेच सुटणार आहे का आम्हाला माहिती आहे. देव असे स्पष्ट बोलले नाही, परंतु देवाला हे सर्व कळालेलं होतं की एवढ्या दिवसापासून ही बाई एवढी टापटीप राहण्याची सवय लागलेली, ही खरंच बदलणार आहे का नाही बदलणार. आणि म्हणून हिचा पिच्छा सोडवलेला बरा. देव म्हणतात बाई तू राहूच नको इथे, स्पष्ट सांगतो तुला, तरी येत राहू नये तिचे, आम्ही तुम्हाला राहूच देणार नाही, इथे निघा बरं तुम्ही इथून, असं स्पष्ट स्वामी सांगतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 81. आऊ पवन गुरु उपहासू. पवन गुरु काय प्रकार आहे, स्वामींनी उपहास का केला, हे सविस्तर समोर येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अर्धवट सोडून जाऊ नका. गोसावी गंगे अंतू वहिले बीजे करिता ती. स्वामी गंगेमध्ये उतरलेले आहेत आणि गंगेमध्ये उतरल्यानंतर वहिले बीजे करिता ती म्हणजे जोरात चालत आहेत गंगेमध्ये. औसे सरसी धावता ती. औसा पण स्वामींच्या पाठीमागे मागे धावत आहे. जी जी स्वामी जगन्नाथा हळू चाली जोजी. औसा म्हणतात जी जी स्वामी जगन्नाथा थोडंसं हळू चाला, पवनू तुटेल, मला दम लागून जाईल. सर्वज्ञ म्हणते नायका पवनू काय चालता तुटेल. स्वामी म्हणतात नायका असं चालता चालता कधी पवन तुटतो का बरं, असा दम लागतो का. तुमचे गुरु होते ते हेंदरे. तुमचे गुरु जे होते, ज्यांनी तुम्हाला हे सर्व शिकवलं की चालता चालता पवन तुटेल, ते गुरु तुमचे हेंद्रे होते, म्हणजेच अज्ञानी होते, अडाणी होते. काही जाणती ना, त्यांना काही ज्ञान नव्हतं. पवनाची कार्य ती काही ऐसी. पवनाचे कार्य का असे असतात का. पवनाची कार्य ती ऐसी की म्हणून मुंजियाची गोष्टी सांगितली. पवनाचे कार्य कसे असतात हे सांगण्यासाठी स्वामींनी एका मुंजियाची म्हणजेच एका मुलाचं मुंजीबंधन ठरलेलं होतं, कार्यक्रम होता, तर त्याची गोष्ट स्वामी इथे औसांना सांगतात. काय म्हणतात स्वामी. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात महात्मे एक देवळी बैसले असती ती गावीच्या ब्राह्मणाच्या पुत्राची मुंजी तो अवघा गाऊ अवंतीला मग देवळासी आले तो ते महात्मे बैसले असती. त्या गावामध्ये एका ब्राह्मणाच्या मुलाचं मुंज होतं आणि त्यामुळे त्या ब्राह्मणाने सर्व गावाला अवतान दिलं होतं. अवतान म्हणजे काय तुम्हाला कदाचित समजणार नाही. अवतान म्हणजे निमंत्रण. आताच्या भाषेत सांगायला गेलं सरळ सोप्या तर निमंत्रण असं बोलतात. तर असं निमंत्रण दिलं, अवतान दिलेलं आहे सर्व गावकऱ्यांना की आमच्या मुलाचं मुंजीबंधन आहे, तरी कृपया आमच्या घरी या. मग देवळासी आले. मग तो ब्राह्मण असाच फिरत फिरत मंदिरामध्ये पण आला, तर तिथे त्यांना एक महात्मा दिसला बसलेला. त्या महात्म्याला पण सांगितलं की आमच्या घरी कार्यक्रम आहे मुंजीबंधनाचा, आमच्या घरी या तुम्ही. तो महात्मे तेही आवंतिले तया ते म्हणितले आयती होईला आणि बोलावणी. त्या महात्म्याला तो ब्राह्मण म्हणतो आता आम्ही घरी जाणार, सर्व आयती करणार आणि आयती झाली, प्रोग्राम चालू होणार, कार्यक्रम चालू होण्याच्या अगोदर नेमकं आम्ही तुम्हाला सांगायला येऊ, त्यावेळेस तुम्ही या. ते गेले. ब्राह्मण निघून गेला. तैसेची गावा पळणी झाली. तेही महात्मा कवाडे घातली काष्टी लाविली. हा ब्राह्मण घरी गेला आणि गावामध्ये पळणी आलेली आहे, म्हणजेच भयंकर पूर आला आणि सर्व लोक पळून जायला लागलेली आहेत. मग या महात्म्याने काय केलं, दरवाजा लावून घेतला आणि काष्टी लाविली, टाळी लावली, काष्टी लावली, म्हणजेच काय म्हणायचं तर समाधी लावून घेतली स्वतःची. तो गाव ओसू झाला. पूर्ण गाव ओस पडलेला आहे. सर्व लोक निघून गेले. पूर फिरला गावावर पूर्ण. मागुता बहुता का दिसा वसता झाला. मग बऱ्याच दिवसानंतर ते गाव वस्त झालं पुन्हा. मुंजिया तो म्हातारा झाला. किती वर्ष झाले, किती वर्षानंतर ते गाव वसलं, तर या माणसावरून लक्षात येते ज्या मुलाचं मुंज होतं. मुंजीबंधन कधी करतात, लेकरू 8 वर्षाचं झाल्यानंतर ब्राह्मण लोक मुंजीबंधन करतात. 8 ते 10 वर्षाच्या दरम्यान कधीही करतात. कोणी 8 वर्षाचं झालं की लगेच करून घेतात, ज्यांची त्यांची इच्छा असते. तर ज्या लेकराचं मुंजीबंधन होतं, जे लेकरू 8 ते 10 वर्षाचं होतं, ते लेकरू म्हातारं झालेलं आहे आणि मग ते गाव वसलं. पुन्हा जसं होतं तसं वसलं ते गाव. तो मुंजिया म्हणजे ज्याचं मुंज होणार होतं ते म्हातारा झालेला आहे. त्या देवळावरी टेक झाले. त्या देवळावर टेक झाले म्हणजे पूर फिरून गेला गावावर आणि नेमकं त्या मंदिराच्या टेकड्यावर पूर्ण काडी कचरा अडकून, माती अडकून एकदम टेकडं तयार झालं होतं. तेने म्हणितले, तो म्हातारा म्हणतो माझी मुंज झाली तयेथ देऊळ होते. हा मुलगा त्याच्या वडिलासोबतच कदाचित आलेला असेल.
निमंत्रण देण्यासाठी त्या महात्म्याला. आणि म्हणून हा मुलगा आता म्हातारा झाला तरी पण म्हणतो की माझं ज्यावेळेस मुंजीबंधन होणार होतं त्यावेळेस इथे एक मंदिर होतं. खणती तव देऊळ निघाले. लोकांना वाटलं खरंच असेल का मंदिर, आणि म्हणून लोक खणायला लागलेली आहेत. आणि खणतात तर काय, देऊळ निघाले, तिथं खरंच मंदिर निघालं. कवाडे उघडली, दरवाजे उघडले, तव ते बैसले असती काष्टी चेतविली, मग तेही महात्मा म्हणितले आईत झाली. दरवाजे उघडले मंदिराचे, आतमध्ये गेले तर ते महात्मा तसेच बसलेले तिथे. त्यांनी काष्टी लावलेली होती, म्हणजे समाधी लावून बसलेले होते. मग त्या माणसांनी, जे माणसं मंदिर खतत होते ते माणसं मध्ये आले. त्या माणसापैकी एका दोघाला समाधी कशी तोडायची, काष्टी कशी चेतवायची हे माहिती होतं, आणि एका दोघांनी मग ती काष्टी चेतवली. विशिष्ट प्रकारे खांदे दाबायचे असतात, किंवा मग टाळूच्या ठिकाणी विशिष्ट ठिकाणी दाब द्यायचा असतो. ते वेगवेगळे प्रकार असतात काष्टी चेतवायची. तर ती काष्टी चेतवली एकाने, ती काष्टी भंगली त्या महात्म्याची, आणि तो जसा जागरूक झाला, जसा तो काष्टीच्या बाहेर निघाला, तसाच तो काय म्हणतो, आयती झाली. इथं मुंजीबंधनाचा कार्यक्रम होता, तर त्या मुंजीबंधनाची आयती झाली का, चलायचं का आपल्याला कार्यक्रमाला, ना हो. ते लोक म्हणतात अरे यांना आमंत्रण दिलेलं होतं आपण, आणि शब्द दिल्यानंतर कधी खोटा झाला नाही पाहिजे. आमंत्रण तर दिलेलं आहे, आमंत्रण तर दिलेलं आहे, तर यांना आता जेवूही घालावं लागेल. मग तो जो म्हातारा झालेला मुंजिया होता, म्हणजे ज्याचं मुंजीबंधन होणार होतं, तो म्हातारा काय करतो, तो घरी नेतो. मग दूध भातू जेवू सूदले, घरी नेऊन त्यांना दूध भात जेवू घातलं. सर्वज्ञ म्हणितले पवणू तो काही ऐसा, पवणू तो ऐसा अंक. पवन तो का असा असतो का, पवन तो असा असतो, असं म्हणून स्वामी ही गोष्ट औसांना सांगतात. तर हे सर्व पवनाचे कार्य होते असं स्वामी सांगतात. आणि तो व्यक्तीकडे म्हातारा झाला, परंतु जो मुंजिया होता, ज्याचं मुंजीबंधन होणार होतं, तो इकडे म्हातारा झाला, परंतु हा महात्मा तसाच मंदिरामध्ये बसलेला, अन्न नाही, पाणी नाही. म्हातारा झाला म्हणजे जवळजवळ 60-70 वर्षाचा झाला. म्हातारा झाला म्हणजे जवळजवळ 60-70 वर्षाचा तर झाला असेल. म्हणजेच तो महात्मा जवळजवळ 50 ते 60 वर्ष बिना अन्न बिना पाण्याचा राहिलेला आहे. तर याला पवनाचे कार्य म्हणतात, याला सिद्ध साधकाचे कार्य म्हणतात. ज्यांना योग येतो, जे योगामध्ये पारंगत झालेले आहेत, जे कुंडलिनी उकलू शकतात आणि कुंडलिनी ऊर्ध्वगामी करू शकतात, त्यांचं इथे स्वामींनी सांगितलेलं आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 82. आऊ विटा प्रसंगी शिक्षा. आपण सर्वात महत्त्वपूर्ण लीळा, आजच्या चरित्राचं, आजच्या या व्हिडिओचं आकर्षण असणारी लीळा म्हणजे ही औसांची लीळा. गोसाव्यांचा ठाई माती काम होत असे, भक्तजने इटा माती वाहते असती, पैल कडवणी औसे आली. स्वामींच्या ठिकाणी इटा मातीचं काम होत होतं, भक्तजन इटा मातीचं काम करत होते, पलीकडून औसा आलेली आहे. आणि औसा आल्यानंतर म्हणते, हारे नागदिया इटा वाहता तुम्ही काही देखिले असे, हैरे अग्नि ब्राह्मणू साक्ष करुणी जिया हाती लाविलिया, तया ते सांडिले तयाचेनी पापे केरिगाल रे. कितीही केले तरी औसा म्हणजे एक बाई माणूस, आणि बाई माणसाची क्यू बाई माणसालाच येणार. गांगाईसा ही भांडण घेऊन स्वामींकडे आली होती, ते भांडण औसा अजूनही विसरलेली नाही. आणि म्हणून औसा काय म्हणत आहे, औसा म्हणते, हारे नागद्या, इथे तू इटा माती वाहत आहेस, तुला नंतर काय मिळेल न मिळेल अदृष्टपर कोणी पाहिलं. तू ईश्वराचं सेवादासी म्हणून करत आहेस, परंतु मेल्यानंतर तुला काय भेटेल हे तुला माहिती आहे का, तू पाहिलंय का. हैरे अग्नी ब्राह्मणू साक्ष करून जी हाती लाविलिया. अग्नीच्या साक्षीने, ब्राह्मणांच्या मंत्रांनी तू ज्या बाईशी विवाह केला, म्हणजेच गांगाईसाशी, तिला तू सोडलं, आणि त्या पापामुळे तू कुठे जाशील बरं. आणि काही खाले इटा मातिया, आणि तिथे तू कुठे जाशील म्हणजे काय, तर तू नक्कीच या पापामुळे नरकाला जाशील. आणि त्या नरकात जाऊन तू काय ह्या इटा आणि माती खाणार आहेस का. भटोबासी म्हणितले, भटोबास म्हणतात, चांगलंच उत्तर देतात भटोबास. पण काय म्हणतात भटोबास, ढोरे राखा हो आवे, हे दास्य के करू लाभे.
भटोबास म्हणतात, आऊ तू फक्त ढोरं राखण्याच्या कामाची आहेस, ढोरं राख तू काही कामाची नाही स्वामींच्या. हे दास्य स्वामींचं कोणाला करायला मिळते? फार 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 पुण्य पाहिजे स्वामींचं दास्य करण्यासाठी. हे दास्य मला मिळालेलं आहे. कुठे मला मिळणार आहे एवढं मोठं काम, एवढं मोठं दास्य, एवढं मोठं पुण्य मला कुठे मिळणार आहे? तू ढोरं राखायचं काम कर, तुला हे काही समजणार नाही, तुला बोलून काही फायदा नाही, असं भटोबास औसांना म्हणतात. ऐसे म्हणून गोसाव्यापासी आली. भटोबासांनी चांगला उतारा पातारा केला औसाचा आणि मग औसा गेली स्वामींपाशी. गोसाव्यासी बाहेरला पट्टी शाळेवरी आसन असते. स्वामींना बाहेरच्या पट्टी शाळेवर आसन होतं, म्हणजेच काय तर ओसरीवर आसन होतं. सर्वज्ञ म्हणितले वरिलाचा हाकारा आला होईल, तेवेळी अग्नी ब्राह्मण साक्ष करुणी जिया हाती लाविल्या तिया काही राखो सकती नायका. स्वामी म्हणतात नायका. स्वामींना तर सर्व लक्षात आलं काय म्हटले होते. स्वामी तर सर्वज्ञ. स्वामी काय म्हणतात औसाला? स्वामी म्हणतात, बाई ज्यावेळेस वरलाचा हाकार येईल, वरलाचा म्हणजे कोण, ज्यावेळेस यमदूत तुम्हाला न्यायला येईल त्यावेळेस ब्राह्मण किंवा जे काही त्या ब्राह्मणाने अग्नीच्या साक्षीने भटोबासांचा विवाह झालता ज्या गांगाईसाशी, ती गांगाईसा किंवा तो ब्राह्मण ते काय राखायला येणार आहेत का? ज्यावेळेस यमदूत न्यायला येईल त्यावेळेस ना ब्राह्मण आडवा येणार आहे ना पत्नी आडवी येणार आहे, कोणी आडवे येणार नाही. सरळ तो यमदूत येईल आणि घेऊन जाईल या जीवाला. मग औसा म्हणतात, जी जी स्वामी जगन्नाथा. स्वामींनी म्हटल्यानंतर मग मान्य केलेलं आहे औसाबाईंनी. तरी का आपण राखी जेल. पुन्हा प्रश्न केला, देवा मग काय तुम्ही आमचं राखण करणार का? औसांनी असा प्रश्न केला स्वामींना. तरी काही नाही का. स्वामी म्हणतात, तरी काही नाही का? हो आम्हीच तर राखण करणार, दुसरं कोण आहे तुमचं राखण करणारा? तरी नेण्याची जी स्वामी जगन्नाथा. मग पुन्हा औसा तेच वाक्य उच्चारते इथे की नेण्याची जी स्वामी जगन्नाथा. जी स्वामी जगन्नाथा मला माहितीच नव्हतं, तरी स्वामी जगन्नाथाचे दास्य राखेल. मग औसाला लक्षात येते की स्वामींचं दास्य केलं तर नक्कीच आपल्याला यमदूतापासून स्वामी राखतील. म्हणून आपण ही इटा माती वाहो लागली. आणि मग असं म्हणून म्हणजेच आता माझं रक्षण देव करतील आणि म्हणून औसा इटा माती व्हायला लागलेली आहे. तर अशी होती आपली औसाबाई, ज्या चूक करायच्या पण वारंवार करायच्या, एकदा नाही दोनदा नाही, वारंवार वारंवार चुका करत राहायच्या आणि परत म्हणायच्या नेण्याची जी स्वामी जगन्नाथा, आणि देवही तिला माफ करून टाकायची. तर अशी देवाची भाग्याची होती औसा. तिला साक्षात देव भेटले, सेवादास्य करायला मिळालं. तर असो, आजचे सर्व चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजूनही तुम्ही जर या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक पेज असतील, फेसबुक ग्रुप असतील, सर्व ठिकाणी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे आपल्या प्रत्येक वासनिक मंडळींना या ज्ञानाचा लाभ होईल. नवीन दर्शकांसाठी पुनश्च एकदा सूचना, तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. निशुल्क सबस्क्रिप्शन आहे, एकही रुपया द्यायची गरज नाही. लगेच सबस्क्राईब बटनला दाबा. खाली जे सबस्क्राईब अक्षर आहे इंग्लिशमध्ये त्याला क्लिक करा. लाल असेल ते ग्रे करा, म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केलं असं तुम्हाला समजेल. तर आपण आजच्या सत्रातील काय प्रश्न आहेत हे पाहूया आता. पहिल्या वेळेमधला प्रश्न आहे, स्वामींना दुधातुपाची आरोगणा कुणी दिलेली आहे? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, स्वामींनी जाखूबाईला सन्निधानामध्ये का राहू दिलं नाही? आणि तिसरा प्रश्न आहे, औसावर भट्टोबास का कोपले? हे 3 प्रश्न आहेत आजच्या सत्रातील. अशी आशा आहे की तुम्ही सर्वजण नक्कीच या 3 प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर देणार. तर उद्याच्या सत्रामध्ये नक्कीच आपण स्वामींचे काही नवीन चरित्र पाहणार आहोत. त्या चरित्रापैकी पोळी शिळा वाहणे, दायंबाप्रती गंगा दृष्टांत निरोपण, नाथोबा पदी पदी निधान कथन, इंद्रियार्थ रस व्यतिरिक्त अन्न प्रशंसा, छिन्न पापी गुंफे अवस्थान, अशा बऱ्याच लीळा आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो.